नमस्कार मंडळी, सत्यम पवार यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तरी आज आपण आपल्या शेतामध्ये बसवलेल्या 5 HP सोलर पंपचा माहिती तुम्हाला देतो मी. तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. सोलरवर 9 प्लेटा बसवलेल्या आहे आणि या 9 प्लेटांचा एकदम 9 प्लेटांचा स्ट्रक्चर कसं कोणत्या पद्धतीने केलेलं आहे आपण ते तुम्ही बघू शकता. आपण सुरुवातीला 1, 2, 3 व 4 असे 4 खड्डे खणलेले होते. हा खड्डा आपण साधारणतः 7 फुटाचा खणला होता आणि बाकीचे 3 फुटाचे खड्डे होते. मित्रांनो, हा पोल फिट करण्यासाठी हा पोल जो आहे तो 10 फुटाचा पोल आहे. हा जमिनीमध्ये आपण साधारणतः 6 फूट खोलीवर टाकलेला आहे. त्यासाठी आपण 2 बाय 2 चा खड्डा खणून मस्तपैकी सिमेंट, वाळू व खडी याचा वापर करून मस्तपैकी त्याचा भर घालून व्यवस्थित असा बॉक्स तयार करून त्याचं कंस्ट्रक्शन एकदम भक्कम असं केलेलं आहे आपण. तरी मित्रांनो, दुसरा खड्डा आपला हा त्या खड्ड्यापासून 3 फुटाच्या अंतरावर घेतलेला आहे. हा खड्डा आहे आर्थिंगचा खड्डा आहे. जो जेवढा जवळ खड्डा असेल तेवढा आपल्या कंट्रोल बॉक्सला फायदा असतो, कारण की आपल्या सोलरच्या कंट्रोल बॉक्सला चालण्यासाठी अर्थिंगची गरज आहे. तरी मित्रांनो, पुढचा खड्डा आहे हा अँटेना आहे. मित्रांनो, जेव्हा आपले पावसाळ्यामध्ये जी वीज पडते ती आपल्या सोलरवर न पडता या आपल्या अँटेनाने ओढून डायरेक्ट या खड्ड्यामध्ये, म्हणजे इथे पण आपण 3 फुटाचा खड्डा घेतलेला होता, ती वीज जेव्हा पडेल अँटेनाद्वारे डायरेक्ट आपल्या जमिनीत गेली पाहिजे म्हणून आपण असा केलेला आहे. आपण एवढ्या भक्कमरित्या स्ट्रक्चर उभा केलेला आहे की हा बघा, एवढा आपण जोरात हलवतो तरी आपले स्ट्रक्चर किंवा एखादी प्लेट कधी तुटणार नाही, मुडणार नाही असं आपण स्ट्रक्चर तयार केलेलं आहे. तरी तुम्ही मित्रांनो, जेव्हा तुम्ही सोलर बसवाल तेव्हा भक्कम असं स्ट्रक्चर तयार करून घ्या. त्यानंतर आपल्या शेताचा बांध आहे. या बांधापासून आपलं स्ट्रक्चर साधारणतः 10 फूट अंतरावर आहे, कारण की जेव्हा केव्हा तुम्ही जर सोलरचा स्ट्रक्चर तयार करणार बांधावर जर घेतलं तर बांध हा आपला पावसाळ्यात धसण्याची किंवा तुटून जाण्याची शक्यता असते. त्यानंतर कंपनी आपल्याला जर बांध तुटून गेल्याने स्ट्रक्चरला काय झालं तर कंपनी आपल्याला त्याची गॅरंटी देत नाही. जर आपलं 10 फुटाच्या मध्ये शेतीमध्ये जर आपलं स्ट्रक्चर असलं तर कंपनी आपल्याला त्याला गॅरंटी, वॉरंटी अशी 5 वर्षाची गॅरंटी देते. तेव्हा आपल्या स्ट्रक्चरला, आपल्या प्लेटांना आणि आपल्या कंट्रोल बॉक्सला किंवा मोटरला किंवा काही वायरिंग बिरिंग काही नुकसान झालं आपलं, फक्त आपण होऊन करायचं नसतं ते. जर असं निसर्गाने जर काही झालं तर कंपनी आपल्याला 5 वर्षाची गॅरंटी, वॉरंटी देते, वस्तूला वस्तू देते. त्यानंतर मित्रांनो, आपला शक्ती कंपनीचा कंट्रोल बॉक्स आहे. तो ऑनलाईन असा कंट्रोल बॉक्स आहे. हे बघा, हा इथे जेव्हा आपण हिरव्या बटनावर प्रेस करू तेव्हा टर्निंग ऑन म्हणून असं नाव येईल, तेव्हा आपला सोलर पंप चालू झाला असं आपण समजायचं. आणि त्यानंतर हा लाल बटन दाबला की आपला पंप ऑफ असं नाव येईल की आपला सोलर पंप बंद झाला. आणि मित्रांनो, आपल्या सोलरच्या प्लेटा किती प्रमाणात उष्णता टेम्परेचर देत आहेत ते इथं आपल्याला कळतंय. तसेच मित्रांनो, आपल्या या कंट्रोल बॉक्सचा डोंगल असतं इथे. हा डोंगल कोणतरी तोडून घेऊन पळालेला आहे, तो चोरीला गेलेला आहे. तो आपण तसाच ऑनलाईन असा मागवलेला आहे कंपनीकडून. तो ज्यावेळेस आपण याला डोंगल लावू तेव्हा आपल्या मोबाईलद्वारे आपण हा सोलर पंप कंट्रोल करू शकतो, कारण की आतून इथं आपण साधारणतः आपण दुसऱ्या शेतामध्ये 5-6 किलोमीटर लांब आहे, तिथून आपण या कंट्रोल बॉक्सला फोन लावला, त्या डोंगल मध्ये एक सिम कार्ड असतं. जर तुम्हाला पाहिजे हवं त्या कंपनीचं सिम कार्ड असतं, तर आपल्या एअरटेल कंपनीचं सिम कार्ड आहे ते आपण जेव्हा फोन लावू तेव्हा हा कंट्रोल बॉक्स चालू होईल आणि आपोआप त्यावरच बंद होईल. आणि मित्रांनो, तो सध्या आपण काही इथं लावलेला नाही. तो जेव्हा आपल्याकडे येईल तेव्हा आपण त्याचा एक नवीन व्हिडिओ परत तुमच्यासाठी मी घेऊन येईल, तो तुम्ही नक्की बघा. त्यानंतर कंट्रोल बॉक्सला एकदम अशा
व्यवस्थितरित्या वायरिंग केलेलं आहे बघा. का ह्या पोलाला टच न होता वायरिंग एकदम फिट केलेली आहे. का या पोलाला कोणतीही वायर टच झाली तरी याला करंट येण्याची दाट शक्यता. आता आपण याला किती हात लावले त्याला करंट नाही, कारण की चांगल्या रीत्या व्यवस्थितरित्या हा कंट्रोल बॉक्स एकदम फिट केलेला आहे. जेवढे आपण वायरिंगची काळजी घेऊ तेवढे आपल्याला करंट बसण्याचा धोका नाही. एक अशी गोष्ट मित्रांनो, हा सोलर पंप हा वरतूनही उष्णता प्राप्त करता आणि खालून सुद्धा त्याच्या प्लेटा उष्णता प्राप्त करतात. त्यामुळे जास्तीत जास्त पॉवर जनरेट करण्याचं काम त्या प्लेटा करतात आणि आपल्या कंट्रोल बॉक्सला देतं आणि कंट्रोल बॉक्स वरून आपल्या मोटरीपर्यंत जाते आणि तो सर्वात जास्त प्रेशर देण्याचं काम करतं. आणि मित्रांनो, आपल्या सौर ऊर्जेच्या प्लेटा ह्या हे बघा आता सध्या धुळीच्या झालेल्या आहेत, पण त्या साफ कशा करायच्या, तो एकदम असा रफ असा कापड घ्यायचा नाही सोलर प्लेटा साफ करण्यासाठी. एकदम तो जेव्हा मी साफ करेल त्यासाठी बी तुम्हाला तुमच्यासाठी एक व्हिडिओ तयार करेल. एकदम जेवढ्या तुम्ही सौर प्लेटा स्वच्छ आणि साफ ठेवाल तेवढा तुमचं सोलर जास्त काळ टिकेल व तुमची मोटर जास्तीत जास्त पाणी टाकेल. आणि मित्रांनो, त्यानंतर आता आपलं संध्याकाळची वेळ झालेली आहे. उष्णता तिकडून येते साधारणतः त्या दिशेने. जर आपल्याला हा सोलरचं स्ट्रक्चर फिरवायचं असलं तर हा त्याला एक अशी सेटिंग आहे की हा नट खोलून घेतला, असा जर आपण खोलला तर हा स्ट्रक्चर आपण पूर्ण असं त्या बाजूने असं फिरवू शकतो. तुम्हाला जिकडून उष्णता येईल त्या साईडने आपण हा सोलरचा स्ट्रक्चर फिरू शकतो. म्हणजे मग तुमचा उष्णतेद्वारे जास्त पॉवर जनरेट होईल आणि तुमची मोटर जास्त पाणी टाकेल. आणि मित्रांनो, एक महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की हा सोलर पंप जेव्हा आपण साधारणतः सकाळी समजा चालू केला 9-10 वाजता, तसा हा सकाळी दिवस जेव्हा याच्यावर सूर्यकिरण पडतील सोलर प्लेटांवर तेव्हा तुमचा कंट्रोल बॉक्स चालू होतो. आणि ज्या वेळेस सोलर प्लेटांवर जर सूर्यकिरण पडणं बंद होतील तेव्हा हा आपोआप बंद होऊन जातो. तशी त्याला ऑटो सिस्टीम सुद्धा आहे. आणि जर तुम्ही जर साधारणतः सकाळी 9 वाजता चालू केला तर तो सूर्यकिरण पडलेला असला तेव्हाच ऑपरेट होतो. जेव्हा सूर्यकिरण पडणं बंद होतील तेव्हा हा ऑपरेट होणार नाही. तुम्ही जर आले संध्याकाळी 6 वाजता बंद करू तर असं होणार नाही. जोपर्यंत तो चालू आहे तो त्याच्या पद्धतीने जर बंद झाला तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळीच सूर्यकिरण पडल्यावरच तो ऑपरेट होईल, तेव्हाच तुम्हाला बंद करता येईल, नाही तर तो बंद करता येणार नाही. याची तुम्ही काळजी घ्यायची. तरी मित्रांनो, आता आपण आपला सोलर 5 HP सोलर चालू करून बघू तो किती प्रमाणात पाणी टाकतो. साधारणतः आता 4:30 वाजलेले, तर तुम्हाला दाखवतो किती पाणी टाकतो 4-4:30 वाजता. चला मित्रांनो. हे बघा मित्रांनो, इथं आपली विहीर आहे. त्या विहिरीमध्ये आपण 5 HP ची मोटर टाकलेली आहे. त्या मोटर खाली आहे, पण ती तुम्हाला नंतर दाखवेल व्हिडिओ मध्ये कधीतरी. आपण नंतरचा व्हिडिओ बनवू त्यासाठी. हे बघा मित्रांनो, मोटरी सोबत ISI कंपनीचा 2.5 इंची पाईप येतो, 90 फूट असा पाईप येतो. आणि त्यानंतर ही वायर आहे. ही वायर सुद्धा अशी ISI कंपनीचीच आहे. ती पण अशी चांगल्या अशा रीतीने वायर येते, ती पण 90 फूट वायर येते. आणि हा नाडा येतो, हा नाडा आलेला आहे, तो आपण मोटरीला बांधलेला आहे. हा नाडा सुद्धा 90 फुटाचा असा नाडा त्याच्या बरोबर येतो मोटरी बरोबर. आता चालू करा भाऊ. हे बघा मित्रांनो, किती जोरात आवाज येतोय. आपली मोटर अजून सुद्धा किती पॉवर जनरेट करते तुम्हाला दिसेलच. साधारणतः 4:30 वाजलेले आहेत. हळूहळू फोर्स वाढतो तुझा.
बघा मित्रांनो, आपला हा बघितला का मित्रांनो, आपला 5 HP सोलर पंप 4.5 वाजता तरी किती फोर्सने पाणी टाकतो. तरी तुम्ही मित्रांनो आता बघितला आपला पंप किती पाणी टाकतो 4.5 वाजता. तरी तुम्हाला जर असा सोलर पंप जर बसवायचा असेल तर सरकारने चांगली अशी स्कीम काढलेली आहे, मागेल त्याला सोलर अशी स्कीम आहे की ज्या शेतकऱ्याला सोलरची गरज आहे किंवा कोणालाही सोलरची गरज आहे त्याला तो सोलर भेटेलच. कारण की तुम्ही तुमच्या जवळच्या सायबर कॅफे किंवा एखादा संगणक कक्ष असेल तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन असा फॉर्म भरा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मेसेज येईल आणि तुम्ही तिथे जाऊन तुमचा सोलर पंप निवडायचा आहे. तुम्हाला असं चांगल्या पद्धतीने तुम्हाला जो आवडेल, अजून 2-3 सोलर तुम्ही बघा, तुम्हाला जो आवडेल त्या कंपनीचा तुम्ही निवड करा व तुमच्या शेतामध्ये असा सोलर इन्स्टॉल करून घ्या. आणि मित्रांनो आता सध्या कसा आहे, लाईटीचा काय प्रॉब्लेम आहे की आपल्याला शेतीचा काय भरणा होत नाही. आणि तुम्हाला जर शेतीचा भरणा जर होत नसेल तर तुम्हाला सोलर एकदम उपयोगी आणि चांगल्या रीतीने चालणारा असा सोलर आहे की ज्या दिवशी सूर्य उगवला त्या दिवशी सोलर चालणार. आणि अशा कंपन्या आहेत की एकदम पॉवरफुल आणि चांगल्या पॉवर जनरेट करणाऱ्या कंपन्या आहेत की शेतकऱ्यांना त्यांचा कधीच त्रास होणार नाही. आणि माझी एक कळकळीची विनंती तुम्हाला की सगळ्यांनी हा सोलरचा फॉर्म भरून मागेल त्याला सोलर अशी स्कीमचा लाभ घ्यावा. सोलर बद्दल काय माहिती किंवा काय अडचणी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा तुम्ही. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल 5 HP सोलर पंपचा तर त्याला नक्की लाईक करा व आपल्या असेच चांगले व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये.